Welcome student. In this lecture we are going to discuss about a new topic, that is linkage, from the chapter Inheritance and Variation. In our last lecture we have discussed about the chromosome, in which we have discussed about the structure of chromosome, types of chromosome, and about the sex chromosome, that is X and Y chromosome. In today's lecture we will learn about the linkage. Student, you might have heard the word linkage. ओके, तुम्ही जनरल डिस्कशन मध्ये लिंकेज हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल. लिंकेजचा अर्थ काय बरं? लिंकेज म्हणजे असोसिएशन. द मीनिंग ऑफ लिंकेज इज द असोसिएशन. असोसिएशन मीन्स क्लोजली रिलेटेड किंवा क्लोजली एकमेकांसोबत जोडले गेलेले असणं म्हणजेच काय झालं? असोसिएशन. सो सी the meaning and definition of the linkage. So the meaning of the linkage is the association. Association अर्थात एकमेकांना जोडलेलं असणं. Now लिंकेज ही एक जेनेटिक मधली फिनॉमिना आहे की ज्यामध्ये आपण काय पाहतो की एका क्रोमोझोम वरती ज्या जीन्स प्रेझेंट आहेत त्या एकमेकांशी लिंक असतात किंवा असोसिएटेड असतात. याचाच अर्थ काय की जेव्हा क्रोमोझोम्स थ्रू किंवा क्रोमोझोम्सच्या माध्यमातून जीन्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरी होत असतात त्यावेळी त्या एकमेकांपासून सेपरेट होत नाही. म्हणून काही कॅरेक्टर्स जे आहेत ते ॲज इट इज फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग जे आहेत ते कॅरी होतात. मग ती जी काही जीन्सची एकमेकांसोबत एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरी होण्याची टेंडन्सी आहे त्या टेंडन्सीला आपण काय म्हणतो? लिंकेज म्हणतो. आणि ज्या जीन्स एकमेकांना लिंक आहेत किंवा असोसिएटेड आहेत त्या जीन्सला आपण लिंक्ड जीन्स म्हणतो. ओके, गेट इट? सो रीड द डेफिनेशन. द टेंडन्सी ऑफ अ जीन्स टू स्टे टुगेदर through the generation without any change or separation due to their presence on the same chromosome is called as the linkage. So linkage म्हणजे लक्षात आलं, ही जीन्सची टेंडन्सी आहे. आणि कुठल्या जीन्सची टेंडन्सी आहे? तर जीन्स विच आर प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम. एकाच क्रोमोझोम्सवरती प्रेझेंट असणाऱ्या ज्या काही जीन्स आहेत त्या जीन्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन कॅरी होत असताना किंवा ट्रान्समिट होत असताना त्यांच्यामध्ये कुठलंही चेंज होत नाही. दे डू नॉट सेपरेट फ्रॉम ईच अदर. दे ट्रान्समिट व्हॉट वी कॅन से, दे ट्रान्समिट असोसिएटेडली, म्हणजे एकत्र ते ट्रान्समिट होतात. त्याला आपण काय म्हणतो? लिंकेज. अँड द जीन्स लोकेटेड ऑन द सेम क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज द लिंक्ड जीन्स, while the genes which are located on the different chromosomes are called as the unlinked genes. मग linked genes कुठले आहेत? तर genes which are present on the same chromosome. एकाच क्रोमोझोम्स वरती ज्या प्रेझेंट असणाऱ्या जीन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? linked genes. And when the genes are present on the different chromosome they are called as the unlinked genes. Now the linked genes occurs on the same chromosome and do not shows the independent assortment. In other words, they seems to be segregating in the blocks. Hence, the Mendel's law of independent assortment was not universally accepted. Student, आपण जे मेंडल्सचे 3 लॉज पाहिले होते तर त्यापैकी जो थर्ड लॉ होता, that law was the law of independent assortment which was based on the dihybrid cross. Dihybrid cross मेंडलनी परफॉर्म केला होता ज्यामध्ये त्यांनी सीड घेतली होती ज्याचा सीड चा शेप अँड इट्स कलर हे दोन घेतले होते. थोडंसं रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. मग त्या केसमध्ये मेंडलला काय लक्षात आलं की जेव्हा तो राऊंड अँड येलो, रिंकल्ड अँड ग्रीन यांचा क्रॉस करतो त्यावेळी जेव्हा हायब्रिड फॉर्म होतो आणि हायब्रिडचा जेव्हा तो क्रॉस करतो त्यावेळी त्यांना 4 टाइप्स ऑफ गॅमेट्स पाहायला मिळाले.
हालाकी आपण काय घेतले होते, 2 टाइप्सच पॅरेंट्स घेतले होते, राऊंड, येलो, ग्रीन, रिंकल्ड अँड ग्रीन. पण त्यांना जेव्हा त्यांनी गॅमेट्स फॉर्म झालेले पाहिले त्यावेळी 4 टाइप्स ऑफ गॅमेट्स फॉर्म झालेले होते. म्हणजे ते कॉम्बिनेशन डिफरंट झालं होतं. कॉम्बिनेशन राऊंड अँड येलो आणि रिंकल्ड आणि ग्रीन असेच घेतले होते. पण गॅमेट फॉर्म होताना त्यांना काय काय लक्षात आलं की राऊंड अँड येलो पण आहे, राऊंड अँड ग्रीन पण आहे, रिंकल्ड अँड येलो देखील आहे आणि रिंकल्ड अँड ग्रीन देखील आहे. म्हणजे ह्या ज्या काही 2 जीन्स आहेत त्या कशा झाल्या होत्या, इंडिपेंडेंटली असॉर्ट झाल्या होत्या, राईट. परंतु लिंकेजमध्ये आपल्याला काय लक्षात येतं की लिंकेजमध्ये ज्या जीन्स आहेत त्या जीन्स एकमेकांना असोसिएटेड आहेत, गॅमेटमध्ये त्या इंडिपेंडेंटली असॉर्ट होत नाहीत. ओके, सो इट डझंट फॉलो द मेंडल्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. गेट इट. मेंडल्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंटला एक्सेप्शनल केस काय आहे, लिंकेजची. गेट इट. So linked genes which occurs on the same chromosome do not shows the independent assortment. They do not assort independently. In other words, they seems to be segregate in a blocks. ते ब्लॉक्सच्या स्वरूपामध्ये segregate होतात. Hence they don't follows the law of independent assortment which was proposed by the Mendel. Now this concept of linkage was discovered by Batson and Punnett and T.H. Morgan. Batson and Punnett यांनी ही जी लिंकेजची कन्सेप्ट आहे ती प्रपोज केली विथ द स्टडी ऑफ द स्वीट पी प्लांट. स्वीट पी प्लांटच्या स्टडी थ्रू त्यांनी लिंकेजची जी काही कन्सेप्ट आहे ती प्लांट्स मधली ती प्रपोज केलेली आहे. अँड टी.एच. मॉर्गननी लिंकेजची जी कन्सेप्ट आहे ती ॲनिमल्समध्ये विथ द हेल्प ऑफ स्टडी ऑफ दी ड्रॉसोफिला मेलॅनोप्लास्टर. ओके, तर यांच्या स्टडीद्वारे ह्या दोघांनी बेटसन अँड पुनेट अँड टी.एच. मॉर्गन या बायोलॉजिस्टनी लिंकेजची जी कन्सेप्ट आहे ती प्रपोज केलेली आहे. बेटसन अँड पुनेटनी प्लांट्सची स्टडी केली होती आणि कुठलं प्लांट स्टडी केलं होतं त्यांनी, स्वीट पी प्लांट. मेंडलनी जे केलं होतं ते गार्डन पी प्लांट, राईट. बेटसन अँड पुनेटनी स्वीट पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंट थ्रू त्यांना लिंकेजची कन्सेप्ट जी आहे ती डिस्कवर करता आली. त्याचबरोबर टी.एच. मॉर्गननी ॲनिमलमध्ये ड्रॉसोफिलाची स्टडी केली होती. ओके, ड्रॉसोफिला मेलॅनोप्लास्टर. ओके, आणि त्याच एक्सपेरिमेंट थ्रू त्यांनी लिंकेजची कन्सेप्ट जी आहे ती डिस्कवर केलेली आहे. सो these are the pictures of Batson and Punnett, and you know that he is the T.H. Morgan. Now there are 2 types of the linkage or 2 kinds of the linkage. They are complete linkage and incomplete linkage. आता complete linkage म्हणजे काय असेल, वर्ड वरनच तुम्हाला लक्षात येते की जेव्हा जीन्स कम्प्लिटली लिंक्ड असतात म्हणजे त्या सेपरेट होत नाही. जेव्हा जीन्स क्रोमोझोम्सवरती अगदी क्लोजली सिच्युएटेड असतात, त्यांच्यामधलं अंतर खूप कमी असतं, त्यावेळी काय होतं की त्या एकमेकांना जोडूनच असतात आणि जनरेशन आफ्टर जनरेशन म्हणजे 2 to 3 जनरेशन्समध्ये आपल्याला त्या जीन्स ज्या आहेत त्या असोसिएशन फॉर्ममध्येच इनहेरिट झालेल्या पाहायला मिळतात. त्याला आपण कंप्लीट लिंकेज म्हणतो. ओके, सो let's discuss about the complete linkage. The linked genes which are closely located on the chromosome and do not separate and inherit together are called as the this phenomenon is called as the complete linkage. Okay, see here, this is one example. There are 2 genes, gene A and B, here small a and small b. Okay, जेव्हा त्यांचं गॅमेट फॉर्मेशन होतात, ए अँड बी जीन्स ज्या आहेत त्या काय झालेल्या आहेत, गॅमेटमध्ये प्रॉपर इनहेरिट झालेल्या आहेत, राईट. त्यांच्यामध्ये कुठलाही चेंज आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून गॅमेट फॉर्म होत असताना किंवा ऑफस्प्रिंग जे फॉर्म होतात त्यांचं कॉम्बिनेशन जे आहे ते पॅरेंट सोबत
मिळतं जुळतं असतं. So they shows the parental combination. Hence, the linked genes which are closely located on the chromosome do not separate, or there is absence of crossing over and inherit together. Thus, the parental traits are inherited in the offspring. Parental जे traits आहेत, parental characters आहेत, ते inherit होतात offspring मध्ये as it is. So this is the complete linkage. And the example of complete linkage is X chromosome of Drosophila male, which shows the complete linkage. Then the next type of the linkage is the incomplete linkage. The incomplete linkage म्हणजेच काय? The linked genes which are distantly located on the same chromosome and have the chance of separation by crossing over. Incomplete linkage मध्ये काय होतं की ज्या जीन्स सेम क्रोमोझोम्स वरती सिच्युएटेड आहेत बट दे आर फार अवे फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून त्या जास्ती डिस्टन्स वरती लोकेटेड असतात. मग अशा वेळी काय होऊ शकतं की तिथे क्रॉसिंग ओव्हर होण्याची शक्यता असते किंवा रिकॉम्बिनेशन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो? इनकम्प्लीट लिंकेज. The linked genes which are distantly located on the same chromosome and have chances of separation by crossing over or by recombination. Thus the new traits occurs in the offspring. आणि म्हणून मग आपल्याला offspring मध्ये काही different characters किंवा different traits पाहायला मिळतात. See here the example. इथे आपण पाहिलं काय की AA and capital B and small b. Here small a and capital B and small b. ओके, पण ज्यावेळी आपल्याला ऑफस्प्रिंग्स पाहायला भेटतात त्यावेळी आपल्याला काय पाहायला मिळेल की कॅपिटल ए कॅपिटल बी, कॅपिटल ए अँड स्मॉल बी, व्हाईल स्मॉल ए स्मॉल कॅपिटल बी अँड स्मॉल ए स्मॉल बी. इथे हे जे काही दोन कॉम्बिनेशन्स हे जे काही दोन कॉम्बिनेशन्स आहेत ते काय आहेत? नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन्स आहेत. राईट, नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. दॅट मीन्स दे शोज दी डिफरंट ट्रेट्स. ऑफस्प्रिंग शोज दी डिफरंट ट्रेट दॅन देअर पेरेंट. गेट इट? द एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट लिंकेज इज Z maize. The color and shape of the grain shows the incomplete linkage. Now, linkage group. Linkage group म्हणजे काय? All the linked genes in a particular chromosome constitute a linkage group. ज्या काही linked genes आहेत, आता linked genes म्हणजे काय आपण पाहिलं होतं. The genes which are present on the same chromosome and inherit associated or in the form of linkage, they are called as the linked genes. And linkage group is what? All the linked genes in a particular chromosome constitute a linkage group. एखाद्या पर्टिक्युलर क्रोमोझोम वरती ज्या काही लिंक्ड जीन्स असतात त्या एकत्रितरित्या काय फॉर्म करतात? लिंकेज ग्रुप. द नंबर ऑफ द लिंकेज ग्रुप ऑफ अ पर्टिक्युलर स्पीसीज इज हॅप्लॉइड नंबर ऑफ द क्रोमोझोम. कुठल्याही एखाद्या स्पीसीज मध्ये लिंकेज ग्रुपचा नंबर जो आहे दॅट नंबर इज इक्वल टू द हॅप्लॉइड नंबर ऑफ द क्रोमोझोम. त्या स्पीसीजच्या क्रोमोझोम्सचा जो काही हॅप्लॉइड नंबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? लिंकेज ग्रुप किंवा नंबर ऑफ लिंकेज ग्रुप इज इक्वल टू द हॅप्लॉइड नंबर ऑफ द क्रोमोझोम ऑफ दॅट स्पीसीज. फॉर एक्झाम्पल ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर त्याच्यामध्ये 4 लिंकेज ग्रुप्स आहेत. while in a garden tree there are 7 linkage group. Now the next is the sex linkage. आता सेक्स लिंकेज म्हणजे काय असेल बरं? लास्ट लेक्चर मध्येच आपण एक्स अँड वाय क्रोमोझोम्सच्या संदर्भात स्टडी केलं. एक्स अँड वाय क्रोमोझोम्स आर द सेक्स क्रोमोझोम्स. सेक्स क्रोमोझोम्स मीन्स द क्रोमोझोम्स which determines the sex of an organism. So sex linkage म्हणजे काय? The transmission of a X-linked and Y-linked genes from parents to offspring is called sex-linked inheritance. That means the transmission or inheritance of the X-linked genes or Y-linked genes from parents to offspring. म्हणजे X chromosome आणि Y chromosomes वरती ज्या genes present आहेत त्या जीन्सचं इनहेरिटन्स किंवा ट्रान्समिशन फ्रॉम पॅरेंट्स टू
offspring is called as the sex linkage. And the types of sex link inheritance is of X-linked sex inheritance, then Y-linked inheritance and XY linked inheritance. Get it? Now the kinds of sex linkage. There are again two types of sex linkage. One is the complete sex linkage and other is the incomplete sex linkage. Now complete sex link म्हणजे काय? Complete sex link is shown by the genes which are located on non-homologous region of X and Y chromosome. See here, आपण X and Y chromosomes structure पाहिलं होतं. This similar region is called as the homologous region, while non-similar region is called as the non-homologous region. Complete sex link कोण show करतं? The genes which are located on non-homologous region of the X and Y chromosome, they shows the complete sex linkage. Why they shows the complete sex linkage? Because there is absence of possibility of crossing over. Non-homologous region असल्यामुळे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून जे काही नॉन-होमोलॉगस रिजन वरती जीन्स असतात त्या जीन्स complete sex linkage show करतात. So the complete sex linkage shown by the genes which are located on non-homologous region of X and Y chromosome. They inherit together because crossing over or recombination. Crossing over is also called as the recombination. Does not occur in this region. And examples of complete sex linkages, example of X-linked trait are hemophilia, red-green color blindness and myopia, which is also called as nearsightedness. And Y-linked are the hypertrichosis and ichthyosis. Okay, get it? Complete sex linkage म्हणजे काय? Complete sex linkage जे आहे ते नॉन होमोलॉगस रिजन वरती ज्या जीन्स प्रेझेंट असतात X आणि Y क्रोमोझोम्सच्या त्या शो करतात complete sex linkage. Why? Because there is a absence of crossing over or recombination. So examples काय आहेत? X linked ज्या काही complete linkage आहेत त्या आहेत hemophilia, red green color blindness or myopia. And Y linked जे काही linkage आहे complete linkage, that is ichthyosis and hypertrichosis. Now the next concept is incomplete sex linkage. आता incomplete sex linkage काय असेल? जेव्हा जीन्स होमोलॉगस रिजन वरती असतात X आणि Y क्रोमोझोम्सच्या. ओके, होमोलॉगस रिजन वरती ज्या काही X and Y क्रोमोझोम्सच्या जीन्स प्रेझेंट असतात तर त्या incomplete sex linkage शो करतात. Why? Because there is a possibility of a crossing over. So read first of all. Incomplete sex linkage, it is exhibited by the genes located on homologous region of X and Y chromosome. They do not inherit together because crossing over occurs in this region, because there is a possibility of crossing over in the homologous region. And example of XY linked trait are total color blindness, nephritis and retinitis pigmentosa. Get it? Incomplete sex linkage कुठे पाहायला मिळतं? The genes which are located on the homologous region and they shows the crossing over, and example is XY linked. The example is XY linked, total color blindness, nephritis and retinitis pigmentosa. Get it? Now we will discuss about the difference between incomplete sex linked genes and complete sex linked genes. Sorry, incomplete sex linked genes. These genes are located on the homologous region of X and Y chromosome, while complete sex linked genes, these are located on the non-homologous region of X and Y chromosome. Incomplete sex linked genes, they shows or they do not inherit together. They do not inherit together because they are present on the homologous region, while in complete sex linked genes they inherit together.
Then, incomplete sex-linked genes, the crossing over may occur in this region, while in complete sex-linked genes, crossing over does not occur in this region. Examples of incomplete sex-linked genes is nephritis, total color blindness, retinitis pigmentosa, while complete sex-linked genes, that is red-green color blindness, hemophilia, myopia, hypertrichosis or ichthyosis. Okay. Here are some questions for you. Define the concept of linkage, describe the types of linkage, and what is a linkage group. Thank you.